नमस्कार मैत्रिणींनो, मी आज मिरची दाखवते, हिरवी मिरची आणि ह्याचा मसाला दाखवते तुम्हाला। 2 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरे, 2 चमचे धणे, 1 चमचा मेथी दाणा, 2 चमचे मीठ, हे मोहरीची डाळ आहे 2 चमचे घेतलेली। आता तुम्हाला मसाला दाखवते भाजून। सगळे एकत्र भाजले तरी चालेल, पण जास्त भाजायचं नाही आहे। थोडं बारीक गॅसवरच भाजा, त्याचा फक्त आपल्याला तो हे आता सगळं मी असं भाजून घेतलेलं आहे। आपण एका ताटात काढू आणि बारीक करू मिक्सरला। हे मी आता सगळं मसाला बारीक करून घेते। असं मी बारीक केलेलं आहे। मीठ टाकले 2 चमचे, अशी मिरची चिरली। आता सगळे याला थोडे हळद घालूया। थोडं मिक्स हे आता सगळं मिक्स करूया। हे अशी आपण सगळी मिरची भरून घेऊया। हे बघा, ही मी मिरची भरून झालेली आहे माझी। आणि हे बघा, हे ह्याचं तेल आहे, मोहरीचं तेल आहे। आज मी दुपारी कैरीचं लोणचं घातलं, त्यात हे मी थोडंसं वाचून ठेवलं होतं या मिरचीसाठी, ते मी आता बघा, मोहरीचं तेल घातलेलं आहे। हिंग घालूया, मिरची घालूया, हे असे परतून घेऊया। हा सगळं वाटलेला मसाला टाकला आधी उरलेला, याला चांगली शिजून देऊया। 15-20 मिनिटात शिजून होते, याला काही वेळ लागत नाही शिजायला। हे बघा, आता आपली मिरची शिजून झालेली आहे। आपण थोडं त्याच्यात लिंबू पिळूया, थोडंसं गरम मसाला घालूया चवीपुरतं। अर्धा चमचा मी घरचा गरम मसाला केलेला आहे, तो घालते। आपली मिरची शिजून झालेली आहे। हे बघा, आपली मिरची झालेली आहे। आता प्लेटमध्ये काढते। खूप सुंदर लागते खायला। हे बघा, तुम्ही असं पाहू शकता, किती सुंदर लागते मसाला।